हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. आज सकाळपासून व्हिडिओ बनवायला काही वेळच भेटला नाही. आता संध्याकाळची वेळ आहे, साधारण 5 वाजले आहेत आणि त्याच्यानंतर आता दुपारची वगैरे काही जेवलेली भांडी वगैरे घासायची होती. ती सर्व वगैरे थोडंफार जेवण शिल्लक होतं ते काढून वगैरे घेतलं छोट्या भांड्यांमध्ये आणि भांडी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर चहा वगैरे लगेच चहा बनवायला घेतला. चहा वगैरे पिऊन घेतला आणि लगेचच आज मला स्वयंपाकाला लागायचं होतं. हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे. दसऱ्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवला होता. नवरात्र संपल्यानंतर आज नॉनव्हेज घरी आणणार होते आणि आज घरी बनवणार होते चिकन बिर्याणी. त्यामुळे आज लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण एकच चिकन बिर्याणी जरी बनवायची असेल ना तरी खूप वेळ लागतो. त्यामुळे आज लवकर स्वयंपाक बनवला. फर्स्ट डॅडू कामावरून येणार होते, तेव्हा येताना सर्व सामान वगैरे आणणार होते. तोपर्यंत मी थोडंफार जे घरी होतं ते राईस वगैरे बनवून घ्यायचं आणि ग्रेव्ही वगैरे तोपर्यंत बनवायला घेतली होती. पहिल्यांदा मी इथे जिरा राईस बनवायला घेतला आणि कुकरमध्येच जिरा राईस बनवायला घेतला होता. आणि आमचे घरचेच तांदूळ असल्यामुळे अंदाज आहे रोजच वापरामध्ये किती शिट्यांमध्ये भात वगैरे, आणि 2 शिट्यांमध्ये जिरा राईस वगैरे बनून जातो. त्यामुळे कुकर लावून घेतला. आणि त्याच्यानंतर इथे ग्रेव्हीसाठी जे काय लागणार होतं ते वगैरे इथं चिरायला घेतलं होतं. आणि पहिल्यांदा इथं उभा कांदा वगैरे चिरून घेतला. म्हणजे पहिल्यांदा कांदा तळून घेता येईल आणि नंतर त्याच तेलामध्ये वगैरे ग्रेव्ही बनवता येईल. त्यामुळे पहिल्यांदा कांदा वगैरे उभा चिरून घेतला. त्यानंतर मला ह्या बर्नरवर कढई ठेवायची होती, म्हणून दुसऱ्या बर्नरवर कुकर उचलून ठेवत होते. तोपर्यंत इथं कुकरचं हँडलच तुटून गेलं. कुकरमध्ये काय भात शिजलाच नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा कुकरची हवा काढून शिट्टीवरती करून हवा काढून घेतली आणि त्यानंतर पुन्हा भात ओपनमध्ये शिजवून घेतला. कारण कुकरचे हँडल असल्यामुळे मला भीती वाटत होती कुकरचं झाकण वगैरे उडेल म्हणून. आणि नंतर जसा वरच्यावरच असं भात मोकळा शिजवून घेतला. उभा चिरून घेतलेला कांदा आता इथे तेलामध्ये मी छान असा तळून घेतला आणि त्याच्याबरोबरच आता इथे मी जे आपल्या ग्रेव्ही बनवायची होती त्यासाठी इथे छोट्या छोट्या आकाराचा कांदाही चिरून घेतला. आता इथे कांदा तळून झाला होता. आता उरलेलं तेल होतं त्याच तेलामध्ये इथे आता मी बारीक चिरलेला कांदाही छान भाजून घेतला. थोडा कांदा मऊ झाला, त्याच्यानंतर त्यामध्ये घातला टोमॅटो. इथे कांदा आणि टोमॅटो मी खूप घेतला होता, जास्तच घेतला, कारण जेवढा कांदा आणि टोमॅटो जास्त घे त्यानुसार ग्रेव्ही आपली जास्त होते. त्यानंतर त्यामध्ये घालून घेतला मीठ आणि छान आता मिक्स करून घेतला. थोडंफार कांदा टोमॅटो शिजलं तसं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली. आमच्या बिल्डिंगमधली मुलं इथे खेळायला स्वामीसोबत वगैरे येतात, कारण स्वामीची खेळणी वगैरे खूप पसरून ठेवली असतात ना, त्यांसुद्धा खेळण्यासाठी इथे हे येत असतात. पण हे ना स्वामी बाहेर जातो म्हणून आम्ही दरवाजाला हे जे फळ्यांचं लावलं ना, त्यामुळे त्यांना इथं वरती पाय टाकून यायला वगैरे जमत नाही. त्याला दुसऱ्यानेच आतमध्ये घ्यावं लागतं आणि सोडावं वगैरे लागतं. त्यामुळे ते बाहेरच अडकून राहतात. त्याच्यानंतर इथं परचे डॅडू पण आले होते. मी त्यांचीच वाट बघत बसली होती, कारण बिर्याणीची थोडीफार तयारी करून झाली होती, पण चिकन नाही, त्यामुळे बिर्याणी तशीच अर्ध ठेवलं होतं. टोमॅटो आणले परत आहेत की, उद्या बाजारला जायचं नाहीये, जाणार नाही. हे काय मटन. परिचय डॅडू आल्या लगेच जे सॅकमधून जेवढं काही सामान आणलं होतं ते लगेचच बाहेर काढून घेतलं आणि मला सर्व बिर्याणी मसाला वगैरे मी काही आणायला सांगितलं होतं ते वगैरे मी घेतलं आणि लगेचच मी त्या बिर्याणी बनवायला सुरुवात केली. कारण ग्रेव्ही कांदा टोमॅटो इथं शिजवून घेतला होता आणि बारीक गॅस करून मी तसंच ठेवलं होतं. त्यानंतर इथे मी रोजच्या वापरातला कांदा लसूण मसाला आणि इथं पुदिनाची मी चटणी बनवून ठेवली होती ती वगैरे घालून घेतली. हळद वगैरे सर्व घालून घेतलं आणि 1-2 मिनटं परतून घेतलं आणि त्यानंतर धुवून घेतलं, चिकन वगैरे घालून घेतलं, छान एकदम मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून छान असं आता वाफेवर शिजण्यासाठी ठेवलं होतं. अधूनमधून झाकण काढून 2-3दा छान असं मिक्स करून घेतलं होतं. 7-8 मिनटानंतर छान असं चिकनला स्वतःचं पाणी सुटलं होतं. त्यामध्ये चिकन छान आता शिजवून घेतलं. चिकन शिजेपर्यंत आता जे दही आणलं होतं ते आता छान आता फेटून घेणार होती. दही तर छान फेटून घेतलं आणि त्यानंतर चिकन पण बघून घेतलं. चिकन छान शिजलं होतं, त्यामध्ये
बिर्याणी मसाला घालून घेतला आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आणि 2 मिनटं पुन्हा शिजवून घेतला. तर 2 मिनटानंतर पुन्हा छान असं चिकन शिजलं होतं. लगेचच गॅस बंद करून घेतला आणि 2 मिनिटभर थांबली आणि लगेचच फेटून घेतलं दही होतं ते छान असं त्यामध्ये मिक्स करून घेतलं. दही मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा गॅस चालू केला आणि 2 मिनटं पुन्हा दही वगैरे छान आता चिकनसोबत शिजवून घेतलं. आता चिकन इथं छान असं शिजून झालं. त्याच्यानंतर इथं दम द्यायचा होता बिर्याणीसाठी. त्यासाठी इथं मोठं पातेलं घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये तूप घालून घेतलं आणि थोडं तूप पसरवून घेतलं आणि पहिल्यांदा खाली ग्रेव्ही वगैरे जास्त घालून घेतली आणि ग्रेव्ही घालून झाल्यानंतर थोडा भात घालून घेतला. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर आणि कांदा घालून घेतला. आता माझ्याजवळ पुदिना नव्हता. मी पुदिनाची चटणी बनवत होते. तीच आता मी पहिल्यांदा ग्रेव्हीमध्ये घातल्यामुळे इथं मी काय पुदिना घातला नाही. असे जेवढे होतील तेवढे थर लावून वगैरे घेतले आणि शेवट भरपूरशी कोथिंबीर आणि भरपूर कांदा वगैरे घातला आणि छान आता दम देण्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करून घेतला आणि त्याच्यानंतर पातेलं ठेवून घेतलं आणि छान असा 5-6 मिनटं दम देऊन घेतला आणि छान अशी इथे बिर्याणी तयार झाली होती. आता बघूनच इथे मला बिर्याणी खूप छान वाटत होती. जेवढी बिर्याणी दिसायला छान होती तेवढी चवीलाही खूप छान झाली होती. लगेच बिर्याणी दम वगैरे देऊन झाला तसा लगेचच आम्ही जेवायला वगैरे बसलो. जेवून वगैरे घेतलं आणि लगेच मला आता भांडी वगैरे आता बिर्याणी म्हटल्यावर भांडी वगैरे खूप पडतात. भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर स्वामीला खायला वगैरे बनवून घेतलं. चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.